स्मार्ट आई बालसंस्कारच्या या खास स्पष्टीकरणात मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. एक आई म्हणून माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी अगदी ठामपणे सांगू शकते की मुलांचे टेंट्रम्स म्हणजेच त्यांचं अचानक जोरजोरात रडणं, कारण नसताना ओरडणं किंवा हातपाय आपटणं हा आपल्या सगळ्यांच्याच पालकत्वाच्या प्रवासातला सर्वात कठीण आणि दमवणारा भाग असतो. सकाळची कामावर जाण्याची गडबड असो किंवा रात्री झोपण्याची वेळ असो, मुलांचा हा अचानक सुरू झालेला हट्ट आपल्याला अनेकदा अगदी हतबल करून सोडतो, हो ना. म्हणूनच आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर अगदी सविस्तर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, आपण भाजी मंडईत असतो किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असतो आणि अचानक आपलं मूल जमिनीवर लोळून रडायला लागतं. आजूबाजूचे सगळे लोक बघत असतात. अशा वेळी पालक म्हणून आपल्याला खूप संकोच वाटतो आणि मनात येतं, मी एवढं समजावून सांगते तरी हे ऐकतच नाहीये. पण आज आपण याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. टँट्रम्स म्हणजे मुलांची कोणतीही वाईट सवय किंवा मुद्दाम केलेला खोडसाळपणा अजिबात नसतो. खरं तर तो एका गोंधळलेल्या आणि विकसित होत असलेल्या चिमुकल्या मनाचा एक नैसर्गिक संकेत असतो. एकदा का आपण हे स्वीकारलं की आपण मुलांना दोष देण्याऐवजी त्यांना खऱ्या अर्थाने कशी मदत करता येईल यावर लक्ष केंद्रित करू शकतो. चला तर मग पाहूया आजच्या या स्पष्टीकरणात आपण नेमकं काय काय समजून घेणार आहोत. आपण एकूण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. टँट्रम्स आणि मुलांचा मेंदू, स्वतःला शांत कसं ठेवायचं, भावनांना नाव देणं आणि स्पर्शाचं महत्त्व, प्रसंग शांत झाल्यानंतरची योग्य शिकवण आणि शेवटी परफेक्शनपेक्षा कनेक्शनला अधिक महत्त्व देणं. सगळ्यात आधी आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, टँट्रम्स आणि मुलांचा मेंदू. आता इथली सगळ्यात रंजक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या मेंदूची रचना. अनेकदा पालकांना अपराधीपणा वाटतो की आपल्याच संगोपनात काहीतरी चूक होतेय. पण खरं सांगू का, यामागे एक संपूर्णपणे वैज्ञानिक कारण आहे. जेव्हा मुलाला टँट्रम येतो तेव्हा त्यांच्या मेंदूचा भावनिक भाग, ज्याला वैद्यकीय भाषेत आपण लिम्बिक सिस्टम म्हणतो, तो पूर्णपणे सक्रिय होतो आणि शरीरात स्ट्रेस हार्मोन्स झपाट्याने पसरतात. आणि नेमकं त्याच वेळी मेंदूचा तार्किक आणि विचार करणारा भाग म्हणजेच प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तात्पुरता बंद पडतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जसं एखाद्या भरधाव गाडीचा ब्रेक अचानक फेल व्हावा, तशीच काहीशी अवस्था मुलांच्या मेंदूची झालेली असते. त्यामुळे त्या क्षणी त्यांना कोणताही उपदेश करणं किंवा समजावणं पूर्णपणे निरुपयोगी ठरतं. मग अशा वेळी करायचं काय? मुलांच्या विरोधात जाऊन त्यांच्याशी भांडण्यापेक्षा त्यांच्या विकसित होत असलेल्या मेंदूसोबत काम करणाऱ्या या 5 साध्या पण अतिशय प्रभावी पायऱ्या आहेत. स्वतःला नियंत्रित करणं, भावनांना नाव देणं, शारीरिक शांतता देणं, कमी बोलणं आणि टँट्रम संपल्यावर शिकवण देणं. यातला आपला पुढचा आणि या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य पाया असलेला टप्पा म्हणजे स्वतःला शांत ठेवणं. इथला कळीचा मुद्दा म्हणजे रेग्युलेट बिफोर यू एज्युकेट. म्हणजेच काहीही शिकवण्यापूर्वी किंवा समजावण्यापूर्वी आधी शांत करा. जेव्हा मुलाच्या भावना नियंत्रणाबाहेर असतात तेव्हा आपलं पहिलं काम त्यांचं वागणं एका सेकंदात सुधारण्याचं नसतं. आपलं पहिलं काम असतं त्यांच्या अस्वस्थ आणि ताणलेल्या नर्वस सिस्टीमला आधी शांत करणं, त्यांना सुरक्षित असल्याची जाणीव करून देणं. याच प्रक्रियेला को रेग्युलेशन असं म्हणतात. मुलाचा मेंदू आजूबाजूच्या मोठ्या व्यक्तींकडून शांतता अक्षरशः उधार घेत असतो. एक आई म्हणून माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते, जेव्हा माझं मूल रडत असतं आणि मी स्वतः चिडचिड करते तेव्हा परिस्थिती शांत होण्याऐवजी अधिकच बिघडते. पण जेव्हा मी स्वतः 2 क्षण थांबून खोल श्वास घेते आणि अगदी मऊ आवाजात बोलते तेव्हा त्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम मुलावर होतो. मुलं आपली भावनिक स्थिती स्पंजसारखी शोषून घेत असतात. चला आता पुढे जाऊया. आपला पुढचा भाग आहे भावनांना नाव देणं आणि स्पर्शाची भूमिका. स्वतः शांत झाल्यानंतर नेमकं काय करायचं तर मुलांच्या भावनांना व्हॅलिडेट करायचं. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो मला माहितीये तुला खूप राग आला आहे किंवा तुला हवं ते मिळालं नाही म्हणून खूप वाईट वाटत आहे, तेव्हा आपण त्यांच्या चुकीच्या वागण्याला प्रोत्साहन देत नसतो. आपण फक्त त्यांच्या खऱ्या भावना ओळखत असतो. यामुळे त्यांच्या भावनिक वादळात आणि विचार करणाऱ्या मेंदूत एक मजबूत पूल तयार होतो आणि त्यांचा लॉजिकल मेंदू पुन्हा सुरू व्हायला खूप मोठी मदत मिळते. यासोबतच मेंदू आणि शरीराचं नातं खूप जवळचं असल्यामुळे शारीरिक शांतता अत्यंत महत्त्वाची ठरते. मुलाला एक प्रेमळ स्पर्श करणं, जवळ कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे बसणं, एकत्र हळूवार श्वास घेणं किंवा त्यांचं एखादं आवडतं ब्लँकेट त्यांना देणं, हे सगळे उपाय शब्दांपेक्षा खूप वेगाने मुलांच्या मेंदूला तू सुरक्षित आहेस हा संदेश देतात.
ह्या टप्प्यावर आपण मोठी माणसं अनेकदा एक खूप मोठी चूक करतो. ती म्हणजे खूप जास्त बोलणं. लक्षात ठेवा, अशा वेळी कमी बोला आणि जास्त वेळ उपस्थित राहा. तणावाच्या वेळी खूप जास्त बोलल्यामुळे मुलाच्या आधीच अस्वस्थ असलेल्या मेंदूमध्ये शब्दांचा फक्त गोंगाट तयार होतो. चांगल्या हेतूने दिलेलं स्पष्टीकरणही त्यांचा ताण वाढवू शकतं. त्याऐवजी फक्त काहीही न बोलता जवळचणं हे कोणत्याही भाषणापेक्षा जास्त प्रभावी ठरतं. आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जो वादळ पूर्णपणे शमल्यानंतर सुरू होतो. प्रसंगानंतरची योग्य शिकवण. जेव्हा मूल पूर्णपणे शांत होतं तेव्हाच त्यांचा विचार करणारा मेंदू पुन्हा कार्यक्षम होतो आणि खरी शिकवण देण्याची हीच योग्य वेळ असते. पुढच्या वेळी राग आल्यास ओरडण्याऐवजी शब्दात भावना कशा व्यक्त करायच्या, मदत कशी मागायची किंवा स्वतःला शांत करण्यासाठी दीर्घ श्वास कसा घ्यायचा हे या वेळेत शिकवता येतं. हा प्रसंग फक्त एक संकट नसून आयुष्यभर उपयोगी पडणारी भावनिक कौशल्ये रुजवण्यासाठी मिळालेली एक उत्तम संधी असते. आणि आता आपण वळतोय आपल्या या स्पष्टीकरणाच्या शेवटच्या आणि अतिशय महत्त्वाच्या भागाकडे, कनेक्शन ओव्हर परफेक्शन. पालक म्हणून आपल्याला सतत वाटतं की आपण कुठेही चुकता कामा नये, पण मुलांचा मेंदू अजूनही जणू काही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी अगदी परफेक्ट प्रतिक्रिया देण्याची काहीही गरज नाही. इथे सर्वात महत्त्वाची असते ती रिपेअर करण्याची ताकद. जर आपल्याकडून एखादी चूक झाली, रागाच्या भरात ओरडणं झालं, तरी प्रसंगानंतर पुन्हा एकदा प्रेमाने मुलाशी जोडून घेणं आणि माफी मागणं, यातूनच मुलांच्या मनात एक अढळ विश्वास निर्माण होतो. तर मग आपण सर्वजण आजपासून हा परफेक्शनचा अट्टहास कायमचा सोडून द्यायला तयार आहोत का? नेहमी लक्षात ठेवा, आपण एका हट्टी मुलाला सांभाळत नाही आहोत, तर एका विकसित होत असलेल्या, शिकत असलेल्या छोट्याशा माणसाला घडवत आहोत. आणि हो, जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची माहिती: लहान मुलांसाठी उपयुक्त किड्स वर्कशीट, महिलांसाठी खास आयोजित केलेले वर्कशॉप आणि घर बसल्या काम करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच्या वर्क फ्रॉम होम आयडियाज मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला नक्की जॉईन करा. जर आजचं हे सादरीकरण तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर नक्की शेअर करा आणि स्मार्ट आई बालसंस्कारच्या या प्रवासात जोडलेले रहा. स्वतःची काळजी घ्या.